नमस्कार दिल्लीची पब्लिक, हर हर महादेव. आता आम्ही आलेलो होतो इकडं दिल्लीमध्ये आणि इकडचं रोड बघा ना, आपले तुळजापूरला नाही का तशा टाईपमध्येच वाटतंय बघा. हो का, ते गल्ली ते. चला बाकीच्या पोरांचं आवरायचं राहिलंय. आता आम्ही इथं चहा वगैरे पेत होतो. जसं काय आम्ही कधी फिरलो नाही तर असं करायला लागलाय. आणि पहिले 20 रुपये म्हणला, नंतर मग 10 रुपयामध्ये राहते झाले बघा. असं करायचं ना बाबा, आम्ही महाराष्ट्रामध्ये आम्हाला चुत्यात काढतात का? आम्ही एवढे हे येतं होय आपण महाराष्ट्राचे आपल्या लेड्यात काढतो का तू? हो दिवशी तसंच तो बी तसंच म्हणला होता, त्याचा गेम केला आम्ही. चला अरे थांब, कोण आहेत तुम्ही? अरे आम्ही कोण आहे, तुम्ही कोण आहे? येड्यात काढायला लागलात काय आम्हाला? होय जरी लॉज वगैरे घातले असेल काय दिल्लीत आहेत काय आपले? काय म्हणत सर, मला विसरलो काय, सॉरी माफ करा. तो लय गरमायला लागलंय बघा. कुठं आपलं महाराष्ट्र बरं आहे बघा. आणि फिरायला पहाडो मी बस नंबर 1 समुद्राच्या ह्याच्या पलीकडे काय नाही. अरे महादेव. चला इकडे बघा, घे. आता आपण कुठं जायला होतं? आज आपण जायलो होतो अक्षरधाम टेम्पल, स्वामीनारायण टेम्पलला. त्याला अक्षरधाम टेम्पल पण म्हणते. तिथं मंदिर आहे नीलकंठवर्णी, म्हणजे त्यांचं नाव स्वामीनारायण होतं. त्यांचं रहस्य काय? त्यांचे रहस्य, त्यांनी पैदल यात्रा पूर्ण भारत वर्षाची केलेली. कन्याकुमारीपासून काश्मीर, अमरनाथ, बद्रीनाथ, केदारनाथ ह्या सगळ्या यात्रा त्यांनी पायी केलेल्या आहेत. ते पण पोटात काय नसताना बरोबर. जेवण, अन्न पाणी काय नाही, भेटलं तर खाणे, संन्यासी जीवन. म्हणजे जे ब्राह्मण लोक जे असतात का, तर त्यांनी काय दिलं त्यांना खायला तरच ते खायचं, नाहीतर मग चला गेले थोड्या मंदिर दाखवत होते, गेलेलं गेलं. तेरी पुढं म्हण ना भाई. असं नाही, त्या अगोदर आहे ना अभिषेक ते इथं आलते ना, तर त्यांचं असं म्हणणं आहे की आतमध्ये मोबाईल वगैरे काय घेऊन देत नाही. तर एंट्री गेटलाच मोबाईल जप्त करावं लागते, त्याच्यामुळे तुम्हाला काय दाखवू शकत नाही. जर भेटलं समजा बाहेरून जर काढता आलं तर मी तेवढं दाखवतो तुम्हाला. चला अमरशेठ गेलेले तिकीट काढायला. अभिषेक तर आलेलो होतो आम्ही मेट्रो स्टेशनला. आयला धापात कशा भरतात काय मेळ लागत ना इथे दिल्लीमध्ये. चला दाखवतो तुम्हाला. मध्ये आलेला हो तर कोणी कालवा करू नका, कोणी कालवा करू नका. स्माइल गाईस. आमचे तुम्हाला खरं सांगायचं तर राहिलं, काल आहे का नाही असली कुचर ट्रॅव्हल्स भेटले आम्हाला. सगळ्या बॅगा भिजल्या, सगळे कपडे भिजले, सगळे कलर गेले कपड्याची, माती लागली, घाण लागली, लय घाण झाली. त्याचं स्टिकर पण काढलं नव्हतं, ते सुद्धा खराब झालं. चला ती काय म्हणते मेट्रो. चलो आता आम्ही सध्या बसलेलो मेट्रोमध्ये, आणि मेट्रोमध्ये फुल AC चालू असते. तर जरा गरगर वाटायला या मेट्रोच्या काय म्हणतात, मेट्रोमधून बाहेर पडू वाटायला. मेट्रोच्या बाहेर पडलं नुसती गरमी सुरू होती. करक ना आवाज बाहेर गेलं तर गरमी राहिला, लगेच गरम ऑफ आले बघा, दरवाजा उघडला. चला बोल ना, सांग. बोलू नका, आपलं स्टेशन आल्यावर पण ओळखू नाही. काय करतो आता मला तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहोत आता अक्षरधाम येथे. तर चला तुम्हाला मी दाखवतो बाहेरून मंदिराचा परिसर कसा आहे कसा नाही. पाठीमाग आपली गँग, फुल गँग के साथ मित्रो. माझं आहे का नाही वजन जास्त म्हणून मी जरा मजबूत माणसाकडे बसलेलो आहे. फक्त मंदिर पण ते वाटतं तरी पण फक्त हे एक्सपिरियन्स घ्यायचा आहे गाडीवर, म्हणजे काय म्हणतात त्याला, सायकलवरचं कसं बसायचं कसं नाही म्हणून बसलं. बाकी काही बिनलाजेवानी बोलायचं ना, समजलं. फक्त एक्सपिरियन्ससाठी बसायला लागलो होतं, बाकी काय नव्हतं. दादा पुण्याच्याला म्हणतात माणसाची जीव घ्यायला लागलात काय, मजबूत माणूस बघून बसलो मी, 90 किलोचा आदमी. हां बाकी वायरी तिकडे टाकले. तर मित्रांनो बघा ते तिथं मंदिर आहे, तुम्हाला मी इथूनच दाखवतो. किती सुंदर असं दिसायला लागलंय बघा. आणि आता आम्ही आहोत सायकलच्या रिक्षामध्ये. चला बघा, गोविंदा गोविंदा, नारायण नारायण. नेतांचे बघू शकता. वमे इकडे वमे कसे बसले ते करायचे ते. अरे अरे चला चला, मजा आ रहा है भैया. मित्रांनो बघा आलेलो आहोत, पण आमचा चांगला असा पचका झालेला आहे. मंदिर बंद आहे त्याच्यामुळे आम्ही आता इथं चक्कर आली बघा. इकडे चला. ओके काय करायचं आता इकडे.
काय करायचं डान्स करायचं धमक डिमक धिंता रा धमक धमक धिंता रा. हे बघा यांचं फोटोशूट चालू आहे नाही आपल्याला काय नाही नाद नाही फोटोशूटचं त्यामुळे दादा ते फोटो काढते आणि संपला विषय. इकडे यांची डील चालू आहे काहीतरी. चला त्याची सगळ्यांनी नोंद घ्यायची लिहून घ्यायचं. ड्रोन इथं उडवायला चालत नाही कारण की मंदिर तसं आहे. मंदिर बघून इथूनच लय भारी वाटायला लागलंय. जर पूर्ण मंदिर जर बघायला भेटलं असतं का तर अजून थोडंसं छान वाटलं असतं आम्हाला. पण चलो कोई बात नाही चलता राहता ऐसा क्या है. हो हो नेता नाच. तनक तनक धन तनक तनक धन. चला 2 वाजलेले मित्रांनो बघू शकता तुम्ही. आणि आता आम्ही जायला लागलो तर बर्गर खायला. चला देखो हो गई एंट्री हमारे अंदर. आता घेतो काहीतरी खायला. चलो आम्ही आहे की ना उलट्या चेहऱ्यावरून कुठं उलट्या चेहऱ्यावरून म्हणजे वर येते आवाज खाली आहे. बाबतीमध्ये आमच्याकडे एकच हुशार माणूस आहे ते म्हणजे ओमकार भाई यशवंत. त्यांनी सापडलेला बर्गर. दादाचे फोन सुरूच असते तर आलेलं तर आता आम्ही बघतो तांबट ते का ऑर्डर देतात काय नाही. मित्रांनो झालेलं आहे आमचं ऑर्डर आलेली आहे. चला आता खाऊन करतो. किल्ल्याकडे निघाली ट्रेन आता आपलं सॉरी मेट्रो. ब्लॉक का काढत नाही माहिती का कारण की सारखं ते ट्रेनचा काय मेट्रोचा प्रवास तुम्हाला दाखवत नाही. म्हणजे मेन आम्ही जिथं जायलो का मी तिथला शूट घेतो आहे का नाही आता. हो बरं ठीक आहे चला. हां दादू हां हाय गाईस, आता आम्ही 2 मिनिटात लाल किल्ल्याकडे जात आहोत. तिथे गेलो तुम्हाला लाल किल्ला दाखवतो. ए अब्बास चल चल ना अब्बास एकदा. ए अब्बास एकदा चल ना. एकदा चल ना एकदा. अरे यार आज लाल किल्ला बंद आहे. आज वार सोमवार आज लाल किल्ला बंद आहे. आम्ही आलतो दिल्लीमध्ये. आता बघा लाल किल्ला बंद असल्यामुळे तुम्हाला पुढचं दाखवतो काय होते काय नाही थोड्याच वेळात. हो हाय दोस्तो हे बघा मेन लाल किल्ला दिल्लीतला बघू शकता तुम्ही. खूप मोठा किल्ला आहे हा. आम्हाला बघायचा होता मित्रांनो पण विषय काय झाला माहिती का सोमवारमुळं हा पण बंद आहे. किस्मत त्यांना लिखा तो क्या करेगा भांडवा. हमारी किस्मत में से केदारनाथ. हर हर महादेव. चला लगाओ ना भैया. ओ क्या दिख रहे हो भारी. चला 50 ला हवा काही इकडं आम्ही आलेलो होतो चांदणी चौकामध्ये शॉपिंग करायला. आणि मेन म्हणजे काय सांगायचं मुद्दा असा माझ्या चार्जिंग कमी ऑनलाईन पेमेंटला माझी चार्जिंग लागणार आहे. आणि कंटिन्यू काय तुम्हाला दाखवत बसत नाही. त्यानंतर पुन्हा त्याला मी तुम्हाला सांगतो रूमला गेलं काय घेतलं काय नाही. चला डायरेक्ट आता शॉपिंग करतो धडा आणि सांगतो तुम्हाला. बघा मित्रांनो मार्केट हे बघा. अरे काय हो काय मिळ लागा नाही. नुसता राडा नुसता दुकान. आभी शिंदे बघा माझ्या मागून हसायला. हो का हे इकडे मामला हे दोस्त हे देखो कैसे भाग रहे हे. हो ते पोलीस आलेले आहेत बघा. ओके म्हणजे त्यांचा कार्यक्रम झालेला आहे. हा बोला मेसेज येईल ना बोला. आय लव्ह यू पिलू आय लव्ह यू. होय आता मित्रांनो आमचा आभी भाई आहे का नाही त्याला इंस्टावरून एक पोरगी पटलेली आहे. आणि आता आमचा भाऊ डायरेक्ट जॉली का नाही आम्हाला थोडंसं वेगळं डोर भेटलेलं आहे त्याच्यामुळे कॅप्चर केलं मी होय. आणि आता हो हे बघा हे कसं आहे समजा तिकडून रेल्वे आली मेट्रो इथं मध्ये जायला दरवाजे असतात ना दरवाजाच्या आधीच लॉक आहे त्याला बघा. म्हणजे काय एक्स्ट्रा प्रो मॅक्स सिक्युरिटी इथं बरोबर. इथं लय मोठी सिक्युरिटी. हा हे फक्त मेन गेटलाच असतं म्हणजे आपले मेन स्टेशनला. जितक्या वेळेस मेट्रोचा प्रवास केला का तितक्या वेळेस स्वभाव करून केला. आणि आत्ताची ही जी मेट्रो का एकदम खाली आहे त्याच्यामुळे आत्ताशी आमचा योग आला बसायचा या बसायला. मित्रांनो मार्केट चेंज केलेलं आहे. आता आम्ही आलेलो सरोजनी मार्केट येते. आता इथं बघूया आता आम्हाला काय भेटतंय काय नाही. चलो दोस्तो मित्रांनो ओके मध्ये आमची शॉपिंग झालेली आहे. त्याला आता निघायला लागलो दुसऱ्या जागेवर. हर हर महादेव जय भोलेनाथ. या पाणी प्यायला लय गरमी लय बेकार. चलो सब कुछ सगळं झालेलं आहे आमचं शॉपिंग. अजून थोडी राहिली ती पण करूयात. चला
इतना भर के बैग शॉपिंग किया है दोस्तों. चलो अभी हम जा रहे रूम पे. आता निवांत जेवण करायचं, निवांत झोपायचं. चला मित्रांनो, ओके मध्ये शॉपिंग झालेली. आता आम्ही आलेलो रूमला आणि आता हे बघा तुम्ही राडा इकडे बघू शकता. इकडे पण आहे राडा. हा 1 2 3 4 5 6 7 1 8. अजून काढतो हे की बाजूला अजून हे बस झालं, सगळी शॉपिंग नाही दाखवायची. चला मित्रांनो, आता आम्ही आवरायला आमची शॉपिंग पण कम्प्लीट झालेली आहे आमची. आणि आता आता आम्ही आवरायला लागलो तर चला थोडस फ्रेश होत होतं. जेवण सुरू आहेत मित्रांनो. चला, गुड नाईट गाईज. हर हर महादेव मित्रांनो, गुड मॉर्निंग. तुमचा दिवस शुभ जावो. आता आम्ही आहोत दिल्लीत आणि आता जायला लागलो, नंतर सांगतो. आणि इकडं आहे तर ते दादाचा फर्निचरचा काहीतरी विषय चालू. आपल्या मित्राचं फर्निचरचं शॉप आहे ना, तर त्याचं चालू आहे. आता बाय बाय दिल्लीला करतो आम्ही. चला बाय बाय दिल्ली. तर आता आम्ही निघायला लागलेलो होतो एअरपोर्टला मित्रांनो. चला तिकडं जायचं ना, बघूया तिकडे जाऊन काय काय करायचं काय काय नाही. गर्मीने पार गेम झालेला आहे आमचा. एअरपोर्टला नाही, मेट्रोला आलोच मित्रांनो. मागं बघा मित्रांनो, पुढं बघा. असं वाटायला लागलं एक तर बॅगा फेकून द्यावा, नाहीतर खांदे साईडला ठेवा. पण काय करायचं. चला आता लय बोर व्हायला लागलं आहे बघा, कारण की फिरायचं झालं. आता गावाकडे यायला लागलो, पुन्हा परत ते दिवस सुरू होणार. चला ओके, जमलं ते दाद्या. आता गावाकडे जायलो तुला, तर मला तर बोर वाटायला बघ. बोर वाटणारच झालं, एवढं फिरलो भारी वातावरणात त्याच्यामुळे बोर तर वाटणारच थोडंफार. दिल्लीची गरमी काय म्हणते? दिल्लीची गरमी काय दिसते चेहऱ्यावरच. त्यातले त्यात परत एवढं वजन आहे इकडं बघा, मागं पुढं. हा हा, चला काहीतरी खाऊन घेतो आता. 5 मिनटं चाललो की घाम बघा लगेच. तुम्हाला वाटत असं खोटं, पण खरंच लय गरमी बघा बेकार. आता हे घेतलं टॉम अँड जेरीचं आयफोनचं चार्जर कवर. नाश्ता करायला लक्षातच नाही माझ्या. हळदीराम येते तर तिकडे सरोजनी मार्केट आहे बघा पलीकडे, तर आम्ही नाश्ता करायला. मेट्रो चेंज केल्यात बघा 3 मित्रांनो. आता ही शेवटची आहे, बघू चला काय अपडेट, काय विषय काय नाही सांगतो तुम्हाला मी. चला मित्रांनो, तुम्हाला एक आता माहिती देतो. म्हणजेच लिहून घ्या, हे जे पाय जे असतात का, हे पाय हे आहे की नाही प्लॅटफॉर्म, म्हणजे कोणत्या नंबरला त्याचं काय त्याचा विषय असतं. हे ते जे पायाचे होणं तुमचं पलीकडे येल्लो पिवळे सगळेत बघा. बंद आहे मार्ग. इथं बघा, इथं कोण दिसा नाही मित्रांनो आम्हाला. म्हणजे हे एअरपोर्ट आहे ना, हे एअरपोर्ट असल्यामुळे इथं कोण दिसा नाही, एकदम शांतता. आता त्या पोलिसांनी म्हणले व्हिडिओ काढू नका म्हणून परत काढायला लागलो आहे. आणि आता काय आहे माहिती का, परत पोलिस बघायला लागलेत आमच्याकडं. तुम्हाला दाखवतो थोड्या वेळाने काय विषय काय नाही. चला एअरपोर्टच्या स्टेशनला आलोत आम्ही. आता इथून बाहेर गेलं की एअरपोर्ट डायरेक्ट मित्रांनो. चला स्वामाचं त्यांचं मिकीट नाही मित्रांनो, ते किट जरा स्कॅन होत नव्हतं, ते बाहेर निघाय तुम्हाला दाखवलेलं मी. आता मी आहे का नाही ह्याच्यात बसून जाणार इथं एअरपोर्टच्या दिशेने. मुंबई काय म्हटलं? काय नाही भाऊ, चला. यू आर फर्स्ट टाइम इन प्लेन? हो. यस, आय एम ऑल्सो इन प्लेन, फर्स्ट टाइम सिटिंग नाव. चलो देखते कैसा है कैसा नाही एक्सपिरियन्स. अरे डायरेक्ट सरळ चालत आहे, आम्हाला वाटलं ह्याच्या पायऱ्या बाहेर निघत आहेत, पण एकदम प्लेन आहे. मग प्लस आम्ही ते पण जाते पुढं ना, आम्ही चालतो पुढं. चलो, खूप म्हणजे खूप अशी शांतता आहे इथं. तुम्ही बघू असताल माझा आवाज किती स्पष्ट येत होता. आणि मी त्या मेट्रोमध्ये व्हिडिओ काढत होतो तेव्हा माझा आवाज तुम्हाला कळलाच असेल कसा आहे कसा नाही. चलो आलेलो आहोत एअरपोर्टला आम्ही. आता बघतो आमचं विमान कुठं आहे ते मित्रांनो. चला तर बघूयात. बाकी काय आमची महागाई अजून आलेली नाही, तुम्ही बघू शकता इकडे. चलो इकडे थांबावं लागेल का त्यांच्यासाठी आपल्याला. चलो से ऊपर जाने का मित्र हमको तिकीटं काढायची मित्रांनो. आणि जेव्हा आम्ही मध्ये जातो का तेव्हा आहे का नाही तुम्हाला मी हे करतो का, म्हणजे त्याला व्हिडिओ काढून दाखवतो. कारण की इथं आतमध्ये जाऊ तर जरा सिक्युरिटी टाईट असते. चला बघूयात पुन्हा.
आबी भैया शिंदे आणि दादा जाधव ह्यांचा काहीतरी आधार कार्डचा विषय, त्याच्यामुळे ते मागं थांबलेले आणि आम्ही पुढं आलेले बघू शकता. इकडं जास्त इथं जमत नाही कॅमेरा, धावपळ सुरू आहे बघा. गपचूप शूटिंग काढायला लागलो मी, बघू शकता तुम्ही इकडं ओकेमध्ये राडा. चला दाखवायला मित्रांनो काही नाही आहे, कारण की आम्हाला थोडासा लेट झाला आहे. तरी बघू शकता आम्ही किती फास्ट जायला लागलो. तर चला, कारण की इथं दाखवायला आहे पण आमच्याकडे टाईम नाही आहे. मित्रांनो लय विषय झाला आहे आमच्याकडून, कारण की आम्हाला लय लेट झालेला आहे. आमच्या पुरं पाठीमागे राहिले तर, आणि फक्त जे प्लेन आहे का फक्त आमच्यामुळे थांबलेत, कारण की आम्ही 9 सीट आहेत ना, तर त्याच्यामुळे थांबले. तर एखादं दुसरं असलं असतं डायरेक्ट गेट क्लोज होणार होतं. जे आले आमचे 2 जण आले तर अजून 4-5 जण मागे राहिले. चला बघूयात काय काय होतं काय का नाही. तर बघून या इकडं प्लेन टाईम झालेला बघू शकता तुम्ही. आमच्यामुळे थांबले ते पण लय गेम व्हायला लागलं आमचं, काय सांगायचं तुम्हाला. आले मित्रांनो जरा बरं वाटायला लागले, नाही तर 17-18 हजार रुपये गेले असते बाबा. हा आता ही आम्हाला बस जी आहे ना ती आहे का नाही, हे काय म्हणते ती जी बस आहे का, ती आता आम्हाला प्लेनकडे घेऊन जाणार आहे आमच्या. मग तिथून आम्ही असं डुबी वरी चलून प्लेनमध्ये बसणार. प्लेन जरा छोट्याले दिसायला लागलेत का, पण प्लेन बारकालेच वाटायलेत, मला लय मोठाले वाटायलेत. बघू शकता इकडे प्लेन बघू शकता. आयो आव्याचं काय ना, आव्या 2 वेळेस दुसरी वेळ त्याची प्लेनमध्ये बसायची. अजून काय मध्ये बसलो नाही, जर मध्ये बसल्यास कळेल कसं वाटतंय काय. धावपळ कसली आहे, लई धावपळ झाली म्हणा आमची. आता मध्ये बसल्यास सांगतो तुम्हाला मी कसं वाटतंय काय. आलेलं आहे आमचं प्लेन. हे वाटतं आमचं प्लेन बहुतेक. चला नंतर फोटोशूट आम्ही थांबलेलो रांगेमध्ये. बघूया इकडे बघ आता. चला हम कोई फोटो वगैरह कुछ नहीं निकालने वाले, हम सीधा जाने प्लेन में. चलो आता डायरेक्ट आम्ही जातो प्लेन. झालं का केवढा लय टायर हो का. इकडे आमचे लगेज वगैरे यायला लागलेले, तर गाडी त्यांची पूर्ण फुल सेक्युरिटी आहे मित्रांनो, आणि फुल सगळं चेकिंग वगैरे चालू आहे. आता जे विमान हे झालं का क्रॅश, त्याच विमानामध्ये बघा आम्ही बऱ्याच वेळामध्ये आम्ही असं हवेत उडणार आहेत मित्रांनो. धडपडा करत कसं बसे तरी धावपळ करत आम्ही सगळे सेफ आणि हॅपीली बसलेलो आहोत. आमच्या तिघाचे एक आहे त्याच्यामध्ये, बाकी इकडं तिकडं आहेत पोरं. चला दाखवतो तुम्हाला आता वरून आबाळातून गाव. हात कर सीट बेल्ट लावलेले आम्ही सगळ्यांनी. पडलो तर काय करायचं बाबा. आताचा कार्यक्रम झालेला माहिती तुम्हाला सगळ्यांना. होय आलं. चला मित्रांनो सुरू झालेलं आहे आता विमान. महाग येईल का पुढे जाईल, महाग येईल मग पुन्हा परत पुढे जाणार आहे. महाग येईल आता पुढे जाणार. रस्त्यात खाली का खाली तर असं काहीच काय नाही, आता डायरेक्ट हवे. चला आता यू टर्न घेतलेला आहे ओके मध्ये. अब हम उड़ान के लिए तैयार हैं। आए को खाली रखने से हमें जल्दी प्रस्थान करने में सहायता मिलेगी। वेलकम टू आवर इंडिगो ब्लू चिप मेंबर्स अबॉर्ड। एंजॉय योर फ्लाइट। I beg your pardon, 1 hour 30 minutes away. Our aviators today are Captain Manish Thakur and First Officer Avnish Chauhan, alongside with our crew members Rakhi, Komal, Monal, Ashi, and I, Nikita, your lead crew, speaks English and Hindi. From always safe to service from heart, we are committed to giving you hassle-free and comfortable journey. Your cooperation with crew instructions helps us provide you. ते काय माहिती त्याला टेक ऑफला आता फ्लाईट रेडी आहे, आणि इथून जी सनाट जाणार ते डायरेक्ट वरती जाणार. बघा टर्न घ्यायला सुरू आहे. चला 15 सेकंदाची सिटिंग गेली वरी जाताना. काय करायचं वरी जाताना नाही नंतर घेऊन आता ही नाही हे म्हणतो नाही का म्हणायचं. लय भारी वाटते. नाही का नाही बरं ठीक आहे. एअर हॉस्टेल आलती ना, हा आता इंग्रजीमध्ये बोलत होते. तुम्ही चेक करायला आलती काय बांधलंय नाही, सीट बेल्ट वगैरे सगळं. तरी झोपायचं नाटक करत होतं, मला काहीच कळत नाही काय बोलायचं काय नाही. आलं म्हणलं आता Cabin crew to seats for takeoff. Confirm cabin clearance. चला आता कन्फर्मेशन सुरू आहे यांचं ओकेमध्ये. आता ऐकलंच असेल तुम्ही टेक ऑफ करायला, तर आम्ही तर ओके, तर तुम्हीच बघा ओके का.
हर हर महादेव नमः पार्वती शिव हर हर महादेव. फर्स्ट टाइम आहे बाबा खाली पोहोचव. होय तसा डगेतच करचे स्पॉट ते होय बाबा. काहीशे गाणं काय गाणं अरे कधीतरी उडते उडून शिव्या 50 शिके करायचं नाही. काय जास्त 50 एकरने काय होणार आहे जास्त असं नाही. अरे कमून थांबलो उडा नाही ना डायरेक्ट जागेवर. जागा कसं थोडं हळूहळू गेले तर बघ ना पुढं तसले असते ना काय गाडीला कसं उतार असते तसले स्पीड ब्रेकर सारखं का. की बंद ना आता. एक फोन आलेलं जाऊ काय त्याच्यामुळे थांबलो वाटतं आम्ही. ते आडवं गेलं का मग लगेच आम्ही आडवं जाणार. नंबर तिथं दिलेला असतो मित्रांनो. भाऊची सांगायचं राहिलं आता सांगतो. लिहून घे लिहून. एक 2 प्लेन आडवे गेले ते आम्हाला टेक ऑफला नाही काय ना म्हणजे पार्किंग लावायला आलं ते वरून खाली. आता आम्हाला द्यायचं आहे वरी त्याच्यामुळे आम्ही थांबलो होतो तर आता बघू चला कसं होतं आणि कसं नाही. मला तर वाटतं रात पाण्यामध्ये बसल्यावानी होईल म्हणून. बाकी जास्त काय नाही होणार आपल्याला. बघूयात उलटवलं होतो डायरेक्ट मोबाईलवर उलटवतो. देखते हे क्या आहे और क्या नाही. टेकॉस हे बघा आता मग हे हवेत काय उडत नाही बघा. वरती ही नाही पाहिजे आणखी काय होत नाही का घेतलेलं आहे वरी मित्रांनो. स्पीड एकदम फुल स्पीडमध्ये. वरती सिटिंग आहे ना. हर हर महादेव. शिवाय गेला रे हरी शिवकर मला बी पाठवलं की व्हॉट्सअप गाणं टाक चांगलं. याचं काहीतरी इकडंच शूटिंग पाहिजे त्याला. हो पैसा काही बरं मला इकडं हो का. किती वर येणार तर बाबा लय वर येणार आता आम्ही असं मागं पडलो जरा. ते काय हाणं लागलंय. येणे म्हणून कसं पकडलंय. काय नाही त्याला ओके. असं डायरेक्ट उचलल्यामुळे जरा कसं तरी होतं छातीत आणि डोक्यात. बाकी काही नाही ऑल ओके आणि चांगला एक्सपिरियन्स आहे. होय झालं संपलं आता. आता काय तीच फिलिंग येणार आहे. जसं वरी घेतात तसं असं डोक्यात फिरल्यावानी होईल. छातीस असं नॉर्मल आपण राटपाना कसं करतो तशा टाईप बघा. त्याला बघूत आता दुसरं का अजून एक्सपिरियन्स आला तर आता प्लेन थांबल्याच्या नंतर मी सांगत तुम्हाला. बाकी इकडे गँग बघू शकता तुम्ही. आहेत काही इकडे आहेत काही तिकडे आहेत आणि बाकी इकडे सगळं काढण्यासाठी किती धडपड करायला लागला. खरंच मित्रांनो अरे हे बी भारी आहे राव. पण हे मोकळ्यामध्ये पाहिजे तर मजा आली असते. म्हणजे ते काय म्हणतात जरा ते पॅराग्लायडिंग वगैरे नसते का तशा टाईपमध्ये पाहिजे मग जरा मजा आली असते. अजून बाकी काही नाही. चला झाला प्लेनचा एक्सपिरियन्स आला. आता खाली यायच्या टायमिंगला बघूया एकच घंट्यामध्ये म्हण ना. 1 ते 2 घंट्यामध्ये 1.5 घंटा जास्त नाही. चला तर वाचतो तर नाही तो झोपतो बी मला. मित्रांनो किती जवळून दिसायला आम्हाला लय भारी वाटायला बघा बघून त्याला आहे ना सुनीचे तिला गार्डन हो. चला बघा मित्रांनो गाव कुणाचं कोणतं गाव आहे काय माहिती. दिल्लीच आहे का. लय भारी वाटते ना राव इथं बसून. हे बघा दिसतंय का अजून काही काय नाही एवढंच दिसतंय. खिडकीत लय छोटी एवढीशीच आहे.
ढकललंय काय माहिती टर्न गेलेत काही काम आहेत काय करायला लागले सारखं आणि कमून काय की प्लेनमध्ये बसल्यावर झोप यायला लागली काही वेळ लागा नाही. आता मी बसलेलो विंडो सीटला आम्ही तिघंजण एकाच सोबत आहेत त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. तर जर दुसरे लोक आले असते तर आम्हाला प्रॉब्लेम आला असता. त्याच्यामुळे आम्ही एक काय म्हणतात त्याला थोडंसं असं फील घेतोय. तर मग माझं झालं की आता अभ्यास बसून शिवम शेटनी फील घेतलेला आहे. चला बघा घ्या तुम्ही पण फील. मित्रांनो आता जरा जास्तच उरे आलेलो होतो आम्ही. असं बघा ना हे जे आहे का पुढे गेला माझा हां बघा ही जी लाईन दिसते का ही लाईन असं वाटतंय की त्याच्यावरती आलो होतो आपण. म्हणजे आता खाली कसं जमीन त्याच्यावरती आभाळ आणि आभाळाच्या वरती आम्ही असं मला फील व्हायला लागले आता जरा इकडे बघून. कारण की रोड दिसायला लागला असा खालचा जे आहे का हे जे आहे का हे जे आहे का हे रोड वाटायला लागला विमानाचा मला त्याच्या वरी जायला लागलं असं फील व्हायला बघा. आलेला आहे तोंड लपवायला डोळे बंद करायला. मला म्हणले तसं ते आलेले ते पाणी कॉफी घेऊन ते सगळे इंग्रजीत बोलते त्याच्यामुळे ना त्याला काहीच मिळालं. आता आवाज येते का नाही काय माहिती तुम्हाला. आता माझ्या तोंडाकडे बघून तुम्हाला वाटतच असेल लय झोप येईल. जरा झोपतो आता आम्ही. चला हॅपी स्लीप. लिहून घ्या प्लेनमध्ये नेटवर्क अजिबात येत नाही मित्रांनो. चला लिहून घ्या मित्रांनो लिहून. अर्धा तास झालेली झोप. चला बघू आता खाली लँड करतोय आम्ही. सीट बेल्ट लावतो थोडा आवडतो. चला हर हर महादेव. मित्रांनो लहानपणी रॉकेट तेव्हा ते काहीतरी सोडतात वाटतं त्याच्यानंतर ते दिसतंय. आपण नाहीत का लहानपणी बघायचो हवेत तसलं रॉकेट चाललं रॉकेट तेव्हा काही ते तसा विषय ते दुखण्याचा इथून कुठून तरी निघायले. इकडं बघा मित्रांनो आता आलेलो आहे तर आम्ही खाली म्हणजे यायला लागलेलो होतो. आणि आम्ही अवघ्या 1.5 तासामध्ये दिल्लीवरून छत्रपती संभाजीनगर येथे लँड झालेलो होतं. आणि थोडीशी आम्हाला कामं पण होते जरा. 3 तारखेला शूट आहे आपल्याला त्याच्यामुळं एवढ्या गडबडीने आलेलो होतो आपण. आणि 16 केले आपल्याला पण तिकीट वगैरे भेटले सगळे टायमावर. बघा लँडिंग सुरू झाली. झालेलं आहे. झालं सेफली झालेलं आहे मित्रांनो. ब्रेक लावायचे तर मित्रांनो आम्ही आता आलेलो आहोत आपल्या छत्रपती संभाजीनगर येथे. आणि ओके मध्ये वातावरण झालेलं आहे. आता माया माग आहेत शुभम भैया आळणे आणि स्वतः मी वैयक्तिक. आपल्या इकडे बघा बरं का श्वास घ्यायला येतं एकदम मोकळं हवा एकदम सगळं असं मोकळं एकदम असं वातावरण. आणि पावसाचं वातावरण झालेलं त्याच्यामुळे मजा जरा जास्त येते. हा किती पण ऑक्सिजन आहे किती पण म्हणतात तेवढं ऑक्सिजन भेटायला लागलं इकडं. लय आता लय हॅपी वाटायला लागलंय. धापा भरण्यात काय व्हाय नाही सगळं ओके नियोजन झालंय होय. त्यांचं भारी वाटायलंय होय आहे का नाही वाटायलंय. गरमाय नाही काय व्हाय नाही काय नाही हॅपी हॅपी. दादाचं काय फोटोशूट संपलं ना. दादा भाई काय म्हणणं आताच दिल्लीहून 1.5 जोरात ना. तासात छत्रपती संभाजीनगर मध्ये पोहोचलो आहोत. आता गोरखपूर झालं. चला दादाभाईला फोटो काढायचे त्यामुळे दादाभाई बिझी आहे. हो चला नमस्कार. हा काम माय एंट्री. फायनली आपण आपल्या महाराष्ट्रामध्ये पोहोचलो आहोत. घ्या महाराजांना मुजरा करा मित्रांनो. छत्रपती शिवाजी आपले छत्रपती शिवाजी महाराजांचे. जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव. हे बॅगसाठी थांबलेले आहेत. आमच्या बॅग आम्हाला भेटल्यात. दादूभाईची बॅग थोडीशी खराब झालेली आहे मित्रांनो. कारण की ही व्यवस्था काही यांची चांगली वाटली नाही आम्हाला. दादाभाईच्या बी बॅगेला कोलगेट लागले कुणाचं लागले काय माहीत नाही आम्हाला. चला मित्रांनो आमच्या स्वागताला का कोण नसणार इथं त्याच्यामुळे काही विषय नाही. आणि फायनली आम्ही आलेलो आहोत आणि आमची ओकेमध्ये ट्रिप डन झालेली आहे. चला चलो गाईज
चला आता टॅक्सी वगैरे बुक करून बघतो काय विषय काय नाही पुढचं नियोजन दाखितलं ना आपल्यासाठी कोणच नाही आलेलं त्याच्यामुळे काय विषय नाही आमच्यासाठी फक्त ॲटोवाले आहेत बघा. चला फायनली महाराष्ट्रामध्ये आगमन झालेलं आहे. आणि आमची ट्रिप अशी एकदम सुरक्षित आणि चांगल्या पद्धतीत पार पाडलेली आहे. कुणी कुणाशी भांडणं खेळले नाही काय नाही कुणी कुणाला हाणलं नाही काय नाही एक नंबर असं वातावरण झालेलं आहे मित्रांनो. तर चला आता बघूयात पुढचा विषय काय ना माझ्या पाठीमागं वमा पुढे वमा नाही गेला महागाय गेला त्याचं जसं तुमच्या ट्रिपमध्ये बघितलं तसंच त्याचं पुढे त्याच्या डोळ्याला ना बघितलं असं. मित्रांनो आलेलो होतो आम्ही आता कुठं तुम्हाला माहिती सांगायची गरज नाही. आता आतलं भारी वाटायला लागले माणसांना इकडं आलो दमट वातावरण गेलं थंडीचं वातावरण गेलं ऑक्सिजनचं वातावरण गेलं सगळं वातावरण गेलं. आता आपण आपल्या वातावरणामध्ये त्याच्यामुळे आपल्याला काही अडचण नाही मित्रांनो. चला बोलू महाकाल बाबा की जय हर हर महादेव. चला आता बसलेलो आम्ही बीडच्या गाडीमध्ये आणि तिथं आल्याच्या नंतर 9:30 वाजता आमची शेवट गाडी. आता इथून आम्हाला 2.5 घंटे लागतात. चला मित्रांनो लगेच आम्ही 2 मिनिटामध्ये आहे का नाही गाडीमध्ये बसलेलो. माजलगावची गाडी लागली आम्हाला आत्ताच. छत्रपती संभाजीनगर वरून इथून आलेलो होतो आम्ही. लगेच गाडी लागली बसलेली. माझ्या मोबाईलमध्ये चार्जिंग पण कमी आहे आणि मला घरी ब्लॉग इन करायचं आहे त्याच्यामुळे मी थोडी स्लिप काढतो. चला हर हर महादेव. झालेलं आहे गुरुवणीमध्ये आमचं आगमन आणि इकडं बघा आम्हाला न्यायला आलेले पुरं नुसता तांडव गाय. हो फायनली मित्रांनो आलेलो आहोत वडवणीमध्ये. आपली वडवणी अयो आपल्याला चला हर हर महादेव मित्रांनो. आत्ता जस्ट वडवणीमध्ये आगमन झालेलं आहे. आता डायरेक्ट आम्ही जाणार घरी बघा. सेट आलेले आहे पब्लिक पूर्ण पब्लिक बघा ही सगळी मला व्हिडिओ मग कसं वाटतंय फिरून आल्याबद्दल तुम्हाला? हे गोरख शेठ मजा वाटते का नेता? चला सगळं व्यवस्थित पार पाडलेलं आहे आणि आमचे 2 धाम कंप्लीट झालेले आहेत मित्रांनो. तुम्ही तर बघितलं असं आमचं कसं स्वागत झालं कसं काय नाही. चला हर हर महादेव. भेटूयात आता नवीन असंच काही जर असेल तर फुल ब्लॉग बनवत जाईल. चला भेटूयात नंतर. काळजी घ्या सगळे. हॅपी राहा फिरत राहा काळजी घ्या स्वतःची. चला हर हर महादेव.